गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कळते मॅडम? येते अगदी व्यवस्थित. शुभेच्छा. मी सुमन हेजुरे. मला हे लिंक माझ्या ग्रेट कोच हेमा रोकडे यांनी दिले. खरं म्हणजे मी आले होते ह्याच्यामध्ये की माझा गुडघ्याचा खूप प्रॉब्लेम होता मॅडम. मला गुडघे इतके दुखायचे की मी खूप माझे पैसे खर्च केले गुडघ्यावरती. आणि योगायोगाने मी एकदा हेमाताईंना भेटायला गेले. त्यांच्यातला बदल पाहून मी त्यांना विचारलं. त्यांनी मला सांगितलं, लिंक दिली, मी लगेच जॉईन झाले. आणि मॅडम मला 1 महिन्यातच इतका छान रिझल्ट आला की माझ्या गुडघ्याबरोबर माझं वजन 82चं 67 कधी झालं हे मलाच कळलं नाही. 6 महिन्यात माझं 14 किलो वजन कमी झालं. आणि मी ह्या वजनावर इतकं काम केलेलं की मला असं वाटत होतं की आता माझं कधीच वजन कमी होणार नाही. मी खूप म्हणजे ते कष्टाचं पाणी पिलेलं, ॲलोवेराचं पाणी पिलेलं, आवळ्याचं, जिरे, काळे, ते काय काय सगळं करून मी दमलेले. पण आता वजन कमी होणार नाही मला गॅरंटी होती की आता या वयात वजन कधीच कमी होणार नाही. कारण मला म्हणजे असं सगळं आम्ही घरातली सगळीच असं गोलमोठला असल्यासारखं होतं. आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर माझं एक तर मॅडम मला बीपीची गोळी होती, थायरॉइडची 75 mg ची गोळी होती, गुडघेदुखी, टाचदुखी, स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता, मुंग्या होत्या हातामध्ये, कंबरदुखी होती, गुडघेदुखी तर होतीच. गुडघ्यांचं मला डॉक्टरनी खाली नका, मांडी घालून नका असं सांगितलेलं, चालू नका. पण मी इतकं मी त्रासलेले की आता वाटलं की मला आता काहीच होणार नाही का काय असं वाटलं होतं. आता मला तर वय झालंय असं वाटलं. पण ह्या 27 ग्रुपमध्ये आल्यानंतर मॅडम माझं वजन कमी झालं, माझी गोळी, थायरॉइडची गोळी कमी झाली. थायरॉइडची गोळी माझी भंडारी डॉक्टरनी बंद केली. आणि मी आता इतकी खुश आहे की मॅडम मला असं काहीच वाटत नाही. मी खूप एनर्जेटिक आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी म्हणजे कामातच असते. माझा वेळ छान जातो. त्या ग्रुपच्या मला कसं राहायचं, कसं खायचं, कसं पाणी प्यायचं हे कळालं. मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यामुळे माझं वजन खूपच म्हणजे कमी झालं. आणि मी माझ्या मुलगीला पण मुलीला दिलं. माझी छोटी मुलं, मुलगीची मुलं छोटी डायनो घेतात. ते खूप आता एनर्जेटिक आहेत. मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यानंतर असं वाटतं की म्हणजे कसं खायचं, काय प्यायचं, किती खायचं. आपण वजन माझं जसं आता कमी झालं तसं वाढलं तर एका दिवशी मी कमी सुद्धा करू शकते, हे सुद्धा मला कळालं. सातत्य म्हणजे काय असते हे मॅडम पद्मजा पाटील मॅडमच्याकडून शिकले मी. प्रसाद पाटील, शेट्टी सर तर कायमच सगळ्यांना म्हणजे काही पण प्रश्न असू दे विचारलं की लगेच सांगतात. म्हणजे ह्या ग्रुपमधले सगळेच इतके छान आहेत की असे किती छान फॅमिली मला मिळाली की असं वाटते की माझं मन आता इतकं ह्यात रमले की असं कुठे मला बाकीचे खरं सांगू मॅडम, मला कुठल्या पाहुण्यांची सुद्धा आता आठवण येत नाहीये. कारण रोज आपण इतकं छान सगळं बोलतो, सगळं समजावून सांगतात, कळतं की असं वाटतं की किती छान आहे. आधी का मला नाही फॅमिली मिळाली असं वाटतं मॅडम. येस. येडुरे किती mg ची गोळी कमी झाली? 75 mg ची गोळी होती मॅडम मला. 75 mg बंद झाली का कमी झाली? बंदच झाली मॅडम. मी आता 1.5 वर्ष 27 ग्रुपमध्ये येऊन 1.5 वर्ष झाली. मी एकही गोळी मॅडम सर्दी तापावरची सुद्धा खाल्लेली नाही. ओके. 75 mg ची बंद करायला किती दिवस लागले डॉक्टरांना? 3 महिन्यात माझी गोळी बंद झाली मॅडम. येस. स्वतःवर काम करायला लागल्यानंतर या गोष्टी होतात. ज्या आरती येडुरेताईंच्या होतात, ज्या आरती शीतल सरांच्या होतात, तर तुमच्या सगळ्यांच्या पण होऊ शकतात. पण केलं तर माझ्या मिस्टरांची पण शुगरची गोळी बंद झाली मॅडम. माझा मुलगा येतो, माझं घर सगळं आता आरोग्यदायी झाले मॅडम. मला खूप छान वाटतंय की आणि असं म्हणजे किती काय खायचं, किती खात होते असं वाटतंय आता. पण इथं आल्यानंतर किती प्रमाणात खायचं, कधी खायचं हे सुद्धा इतकं छान वाटतंय मॅडम की मी सगळ्यांना सांगत असते आमचा ग्रुप जॉईन करा, किती छान आहे बघा. आणि आता मॅडम कुणी नाही ऐकलं तरी मी परत ते सांगत असते. कारण मला इतका आता कॉन्फिडन्स आलाय की ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर आपण कसं राहायचं, कसं वागायचं, काय खायचं, कसं घरात कसं राहायचं मॅडम हे सुद्धा मला चांगलं कळालं. येस. घरातलं वातावरण छान असेल तर आपण सगळेजण छान राहू शकतो. हा ग्रुप तर आहेच सगळ्यांसाठी. पण सगळ्यात मेन महत्वाचं सांगू सुमनताई, आपण जे प्रकार करत होतो ना वेट लॉस साठी, ते आता त्याची नुसता कल्पना आली डोकी तरी वाटते अरे आपण काय वेड्यासारखं करत होतो. एवढ्याशानं कधी होईल का? एक तर व्यायाम थांबला की दुसरं काहीतरी करतो. एकच करत असतो, पूर्ण काय करत नसतो. त्याच्यामुळं आलेला चॅलेंज असतो. नक्की मॅडम 2 वर्ष मध आणि लिंबू पाणी पिऊन मला ते युरिक ऍसिडचा त्रास व्हायला म्हणजे त्याच दुखाला मी.
रोज मी एक लिंबू मोठा पित होते, मध लिंबू. नाही ते त्याच्यामुळे होत नसतंय, ते प्रॉब्लेम होतोय दुसऱ्यानं आणि जातं त्याच्यावर. त्याच्यामुळं मला पित्ताचा आपल्या त्रास होत होता फार. कारण रोज काय एक होतं लिंबू माहितीये काय, पित होते. कोरोनामध्ये खूप लोक काढे एवढे पिले की पोट साफ होईना आणि मूळव्याधीचा प्रॉब्लेम यायला लागला. एवढे काढे पिले म्हणजे आपण पण सगळ्या गोष्टीचा अतिरेक करतो ना. कारण लिंबू वाईट नाही, मध वाईट नाही, पण आपण ते घेतो ती पद्धत, प्रमाण, या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. या नक्की 2 वेळा मॅडम मी पार्लरचं काम करते, पण मीच आता 2-1.5 वर्षाला मी कधीही काय फेशियल वगैरे केलेलं नाहीये. कारण मला सगळे म्हणतात तू फेशियल करतेस, कारण मी आता 1.5 वर्षाला फेशियलच केलेलं नाहीये. येस, दुसऱ्यांदा कारण करते. पोटात भारी गेलं की स्किन भारी होत्या. पोटातच ओके नसेल तर स्किन काय असणार आहे. त्याच्यामुळे फेशियलची माझ्या मिस्टरांची मुलग्याची स्किन पण खूप छान झाली मॅडम. येस, पार्लर वाल्यांना बघायला की पहिला रिझल्ट कुठला दिसतोय बघा, स्किनचा. कारण यांच्या डोकीत फक्त समोरच्यांचे ऑलरेडी छान ठेवायला आवडते यांना, त्यामुळे यांची स्वतःची स्किन होते, सगळ्यांचीच होते. कारण न्यूट्रिशन ही एंड पार्ट पर्यंत सगळे पर्यंत पोचत असतं. चलो आणखी मॅडम जोरदार. मला परवा कळालं की माझं केस पण वाढले आणि मला केसाला ना असं खूप ऑइली रोज 1 दिवस आधी मला डोक्यावर आंघोळ करायला लागायची, इतके म्हणजे तेल असं ऑइली व्हायचे. पण आता असं आधी अलीकडे मला कळालं की आता मी म्हणजे केस माझे ऑइली होत नाही आणि शिवाय म्हणजे केस पण चांगले वाढले. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीचा म्हणजे बॅलन्स राहतो. कारण बॅलन्स फूड तुमचा बॅलन्स रिझल्ट देतोय तुम्हाला. त्यामुळे जो छोटे एवढे छोटे बदल सुद्धा खूप भारी वाटतात. आणि लेडीजला केसांबद्दल आकर्षण असतं. आता तुम्ही म्हणाल लेडीजलाच असतं काय, नाही जेंट्सना पण असतं. आमच्यात मिलिंद सरांचे केस पांढऱ्याचे काळे झाले तर ते एवढं सांगत असतात की पांढऱ्याचे काळे झाले माझे केस म्हणून, साठीमध्ये. मग भारी आहे की नाही. म्हणजे प्रत्येकाला या गोष्टीचं आकर्षण आहेच आहे केसांचं. आणि खूप भारी रिझल्ट आहेत सगळ्यांचे. जोरदार क्लॅपिंग करू आपण. असं वाटतं की माझ्या मुलगीच्या डिलिव्हरीच्या ओला म्हणजे हे मुलगीच्या डिलिव्हरी झाल्यानंतर मग मी या ग्रुपमध्ये आले. पण असं वाटतं की मुलांना पण तिला पण प्रेग्नन्सी मध्ये हे जर फ्युल मिळालं असतं तर मुलं आणखीन माझी छान झाली असती. पण आता मला जेव्हा मुलग्याचं लग्न होईल त्यावेळी नक्की त्याला माझ्या सुनेला हे फ्युल पहिल्यापासून आधीपासूनच देणार, असं ठरवले मी आता. यस, आता झालंय काय, मी नाहीतर मी तुम्हाला क्लॅप करायला सांगायला लागलोय, एक सांगताय. क्लॅप करायला लावतोय, एक सांगताय. अजून काय राहिलंय काय आत्ताच, नाही तर मला ते चौथ्यांदा क्लॅप करायला लावायला लागेल. खूप काय सांगावं वाटतं, पण तुम्ही सगळेजण आधीच आपले सांगतात, मग लक्षात येते की बाबा हे आपल्याला सांगायचं होतं आणि राहून गेलं. सगळेजण आपापले सगळे त्यात माझं पण सगळं असते. नाही चांगलं आहे ना. कारण एवढे एक्सपिरियन्स आलेत, ते ज्यावेळेला आपण सांगतो ऐकणाऱ्याला वाटत असतं यांचं काय ऐकायचं. अरे ऐकल्यावर वाटतं कॉन्फिडन्स येतो. आणि जो डिक्लेअर करतो, आम्ही तुमच्या कुणासाठी सांगत नाही, आम्ही आमच्यासाठी सांगतो, आम्हाला बेस्ट रिझल्ट यावा म्हणून. आम्ही आलेला रिझल्ट जेव्हा डिक्लेअर करतो ना, त्यावेळेला पुढचा रिझल्ट अजून जरा सोपा होऊन जातो आमचा सगळ्या लोकांचा. जे लोक इथं एक्सपिरियन्स शेअर करतात लय दिलदार असतात. आलेला रिझल्ट कोण सांगतच नसतंय, पण हे सांगतात कारण यांच्या पाठीमाग भाव खूप चांगला आहे की सगळ्यांमध्ये बदल व्हावा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं व्हावं. छोटे बदल असतात आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर वाटतं अरे माझा हा एक राहिलाच, तो एक राहिलाच. तसं सुमनताईंचं व्हायला लागले. कारण सुमनताई लई दिवसातनं स्वतःचा एक्सपिरियन्स इथं शेअर केलं. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. मला आता असं वाटतं की मला जेव्हा असं दुसऱ्यांना बघितलं ना की कोण जाड आहे किंवा कोणाला त्रास आहे, इतकं मला कळकळीने सांगू वाटतं की अरे जे लोक का नाही ऐकत, काय ना रिझल्ट म्हणजे माझा रिझल्ट आहे इतक्या सगळ्यांचा आम्ही मॅडम सगळ्यांना सांगतात. मी खूप त्याला कळकळीने सांगत असते की ऐका, एकदा करा, मॉर्निंग सेशन ऐका. आणि माझ्या बरोबर तुमचं पण आरोग्य म्हणजे आता मला एक वेळ लागले मॅडम सगळ्यांना सांगायचं. चांगली गोष्ट आहे, चांगला आहे ते. आता झालं काय तुमचं, नाहीतर मी टाळ्या वाजवू काय नको. खूप अजून काय असलं, ऐकायचं म्हणून मी आता माझं लेक्चर ऐकायचंय म्हणून आता पास करतो. ओके, चलो जोरदार. सुमनताई